म्हणजे माझ्यासारखे बरेच लोक आहेत, त्यांना वाटत असेल की मी ब्लॉगिंग करू वगैरे, पण आपण असं ब्लॉगिंग वगैरे चालू करताना असं बोलतो की आपली घरं काही इतकी असं एकदम हे नाही आहे ना, असे मस्त पार्किंगसारखे उभे राहतात. कधीतरी जेव्हा उभे राहतील ना तेव्हा मी तुम्हाला व्हिडिओ दाखवेन. हॅलो एव्हरीवन, नमस्कार, शुभ सकाळ. आज आहे सोमवार आणि सकाळी ऑफिसला जायची वेळ झालेली आहे. सो आम्ही आता ऑफिसला निघालेलो आहोत आणि आपण भेटूया ऑफिस आवर्स नंतर. स्टे ट्यून. ऑफिस सुटल्यावरती घरी जाण्याचा आनंद असा असतो की जसं आपण शाळेमध्ये होतो आणि शाळा सुटल्यावरती घरी जातो आपण फायनली सगळा अभ्यास वगैरे करून, तसं मला आणि हे ट्रॅफिकमुळे तर इतका कंटाळा यायला लागला आहे ना. समजा अर्धा तास आपल्याला ट्रॅव्हलिंगला लागत असेल ना तर पाऊण तास फक्त ट्रॅफिकमध्ये, म्हणजे जर अर्ध्या तासाचं ट्रॅव्हलिंग असेल तर ऑटोमॅटिक 1.25 तासाचं होऊन जातं. इतकं ट्रॅफिक आहे, म्हणजे ट्रॅफिकला तर काही तोडच नाही आहे. किती दिवस प्लॅन. सो फायनली बरेच दिवसांनी शुभाताईला भेटलो आहे. त्यांचं वॉच आल्यापासून आम्ही रोज प्लॅन करतो, आज भेटूया उद्या भेटूया, पण आम्हाला दोघींना पण जमत नव्हतं. सो आज भेटलो आहे आणि आता थोडीशी पार्टी, नाश्ता. हॅलो एव्हरीवन, बॅक फ्रॉम ऑफिसवरून आलेली आहे आणि आता घरचं जेवणाची तयारी चालू आहे. सो मी आणलेली आहे मेथीची भाजी आणि हे कांद्याची पात. सो आता मी बनवणार आहे कांद्याची पात आणि मेथीची भाजी उद्यासाठी ठेवणार आहे. सो मी आता बनवते नाचण्याची भाकरी. नाचण्याच्या भाकरीमध्ये थोडंसं तांदळाचं पीठ घेतलं आहे मी, कारण की नाचण्याची भाकरी कधी कधी अशी वळायला भेटत नाही आणि ती तुटते, तर थोडंसं तांदळाचं पीठ घेतलं आहे. तर बघूया, मी पण हे तांदळाचं पीठ पहिल्यांदाच ट्राय करते. तांदळाचं नाही, गव्हाचं पीठ घेतलं आहे. गव्हाच्या पिठाने थोडंसं पीठ चिकट होऊन भाकरी वळायला भेटेल म्हणून. पण हा एक्सपेरिमेंट मी पहिल्यांदाच करते. तर बघूया आता कशी होते नाचण्याची भाकरी. हे कापायला घेताय ना? मेथी पण साफ करून ठेवा सकाळसाठी. नाचणीचं पीठ आम्हाला गावावरून येतं. माझे सासू सासरे नाचणीची शेती करतात, जास्त नाही करत, थोडीशीच करतात, म्हणजे त्यांच्यापुरतं जे त्यांना लागतं वर्षभरासाठी तेवढीच करतात. ते आम्हाला पीठ वगैरे कधीतरी पाठवून देतात. तर त्याच्यातूनच आम्हाला असं भाकरी बनवायला थोडंसं ठेवतो. नाचणीचं काय असं रेग्युलर आम्ही भाकऱ्या बनवत नाही, कधीतरीच बनवतो. म्हणणार बनवूया नाचणीची चपाती, परत तांदळाची भाकरी तर रोजच असते, म्हणणार नाचण्याची ट्राय करूया. बरेच दिवसांनी बनवते नाचण्याची भाकरी. अजून एक बोलायचं होतं. कसं होतं
म्हणजे माझ्यासारखे बरेच लोक आहेत, त्यांना वाटत असेल की मी ब्लॉगिंग करू वगैरे. पण आपण असं ब्लॉगिंग वगैरे चालू करताना असं बोलतो की आपली घरं काही इतकी असं एकदम हे नाही आहे, म्हणतात ना असे पॉश नाही आहेत, लक्झरी नाही आहे. तर आपण कसं चालू करायचं, काय दाखवायचं, असं काही नसतं. आपलं जे आहे ते आपलं आहे आणि जे आहे त्याच्याबद्दल आपण देवाला थँक्यू बोलायला पाहिजे. आणि जे आहे ते ॲक्सेप्ट करून आपल्याला पाहिजे ती स्वप्न पण पूर्ण केली पाहिजे. ऑब्वियसली एक ना एक दिवस सगळ्यांची तशी घरं होणार, जसं आपल्या स्वप्नातलं घर असतं तसं. आणि ते नाही आता म्हणून आपण आपले ब्लॉग्स नाही चालू करत किंवा काय असा विचार करत राहतो की अरे आमचं घर तर एवढं चांगलं पण नाही आहे, मी घरी काय ब्लॉग करणार. तर माझं पण नॉर्मलच आहे, बघताय तुम्ही. तरीसुद्धा मी चालू केलं. ते विचार करत राहण्यापेक्षा लोक बोलतील, पण काय बोलून काय होणार आहे. तर मला पण बोलतात, म्हणजे मी असं जे बोलते हॅलो एव्हरीवन वगैरे ह्या सगळ्या टॉपिकवरनं पण मला काही लोक चिडवतात. पण ठीक आहे, असू दे, त्यांना चिडवते. पण मला आवडतं आहे ना तर मी करते. मी असा विचार नाही करत आहे की कोण मला चिडवतं किंवा काय. मला आवडतं ते करते. सो सगळ्यांनीच तसं करायला पाहिजे असं मला वाटतं. काही गरज नाही आहे असं विचार करण्याची की आमची घरं चांगली नाही आहेत किंवा काय, आम्ही कसं करायचं ब्लॉगिंग, असं काय नाही. नॉर्मल घर असलं तरी चालतं. आणि कितीतरी यूट्यूबर तर मी बघितले की म्हणजे खरंच त्या लोकांचा हेवाचा आणि त्यांचा कॉन्फिडन्सला आपण दाद दिली पाहिजे. काही नसताना म्हणजे आपल्यापेक्षा कितीतरी वाईट परिस्थितीत त्यांनी ब्लॉगिंग चालू केली आहे, वाईट परिस्थितीत ते करतात आणि पुढे पण आले आहे. सो आपण त्यांच्याकडून पण काहीतरी शिकलं पाहिजे आणि केलं पाहिजे आपल्याला पाहिजे ते. असं काही नाही आहे की म्हणजे असं ह्याच लोकांनी म्हणजे ज्यांची घरं एकदम छानच आहेत त्यांनीच ब्लॉगिंग करावं किंवा जे लोक सुंदरच आहेत त्यांनीच ब्लॉगिंग करावं, जे लोक गोरेच आहेत त्यांनीच ब्लॉगिंग करावं किंवा जे एकदम एकदम चांगल्या बॅकग्राऊंडमध्ये आहेत त्यांनीच ब्लॉगिंग करावं असं कुठेच लिहिलं नाही आहे. सो आपल्याला पाहिजे तर आपण करायला चालू करायचं. काय असं विचार करत बसण्याची अजिबात गरज नाही. अरे मी कसं करू, माझं घर पण चांगलं नाही आहे. जे आहे ते आहे, जे आहे त्याच्यातून चालू करायचं. पुढे जाऊन होणार आहे, एक ना एक दिवस आपण सगळे सक्सेसफुल होणार आहे. आपल्याला पाहिजे ती स्वप्न आपण पूर्ण करणार आहे. पण त्याच्यासाठी आत्ताच रडत बसण्यात काय पॉईंट नाही आहे. जे आहे त्याच्यात चालू करायचं. तर तेच बोलायचं होतं मला. तर मी बसून गप्पा मारेल तर त्याच्यात तुम्हाला बोर होईल. मला काम करता करता थोडंसं वेगळ्याच टाईमने बोलू. हो, असा गप्पा मारण्याचा मी प्लॅन ठरवलेला. आणि रोज आपण असं थोडं थोडं छोट्या छोट्या टॉपिकवरती गप्पा म्हणू. जे लोक माझ्या ओळखीचे आहेत त्यांनी पण आता मध्ये माझी एक मैत्रीण मला बोललेली की म्हणजे मी असं एका ब्लॉगमध्ये म्हटले ना की आपण लांब लांबचे हे बघतो, लांब लांबचे प्लेसेस बघायला जातो आणि आपल्या घराजवळचे असतात ते आपण कधीच बघत नाही किंवा त्यांना असं महत्त्वच देत नाही की अरे हे तर आपल्या जवळच आहे, काय बघायचं, असं करून ते प्लेस आपण कधीच बघत नाही. तर आम्ही ते चालू केलेलं की जवळजवळच्या ठिकाणांवरती फिरायचं. आणि मी ते एका ब्लॉगमध्ये बोललेली. मग ती माझी मैत्रीण मला फोनवरती असं म्हटलेली की अगं हा कृतिका तू बरोबर बोलते आहेस, आपण जवळजवळची ठिकाणं तर बघतच नाही, लांब लांबची ठिकाणं बघायला जातो. म्हणजे रिलेट होतात लोक जे मी बोलते त्याच्याशी. तेच पाहिजे, कारण की एक नॉर्मलच फॅमिलीतून आपण आहोत आणि आपल्यासारखेच लोक आहेत सगळे. ह्या विचाराने मला आता काहीच वाटत नाही की मी हे करते, माझं घर कसं आहे किंवा काय. ऑब्वियसली जे आहे त्याच्याबद्दल मी देवाशी थँकफुलच आहे, कारण की छानच आहे. जे घर माझं आहे ते छान आहे. आम्ही स्वतःच्या घरात राहतो आहे, तेच महत्त्वाचं आहे माझ्यासाठी. पण ठीक आहे, आम्ही बेटर करण्याचा प्रयत्न करू. जे आहे आता त्याबद्दल मी देवाला धन्यवाद बोलू. एक व्यवस्थित लाईफ जगतो आहे. आणि कितीतरी लोक असे आहेत ज्यांना घर नाही आहे, रेंटवरती राहत आहे. जे पण आणि रेंटवरती राहतात त्यांनी पण असं काय हे करायची गरज नाही. आणि कितीतरी लोक असे आहेत की ते रेंट भरायची पण परिस्थिती नाही आणि ते लोक
लिटरली रस्त्यावर राहणारे वगैरे. सो ॲटलिस्ट आपल्याला तेवढं तरी करता येतं आहे. आपण चांगले खातोय पितोय 2 वेळचं. सो जी सिच्युएशन आहे त्यापेक्षा बेटर होणारच असते. हे ह्याच्यावर कशाला ठेवलंय काय? आता भरायला लावलंय काय? पाणी आलंय आणि जास्तच आलंय जरा. असं माझं म्हणणं आहे. आणि ऑफकोर्स मी काय भाषण वगैरे देत नाही आहे. जे मनाला वाटतं ते बोलते. आणि तुम्ही माझ्या मताशी सहमत असाल तर मला नक्की कमेंट करून सांगा. आमचे अहो आलेले आहेत. रस्त्याकडे उभे त्यांचे सारखे लक्ष जात होते. कोणी दृष्टीपथात येत नव्हते. वाढत्या रस्त्यामध्ये वाढत्या क्षरांबरोबर शिवाजीराजांचे अधिक अस्वस्थ होत होते. आबासाहेब आल्या. शंभूराजे म्हणाले, कुठं? मान वर करीत शहाजीराजे विचारत होते. शंभूबाळांनी बोट केलेल्या दिशेकडून शिवाजीराजांना पाहिले. तिरक्या सूर्यकिरणात धुळीचे लोट उडवीत येणारे अश्वपथक दिसत होते. हळूहळू टापांचा आवाज स्पष्ट ऐकू येऊ लागला. अंबराई. सो आमचे फिश लवर फिश सोबत खेळायचं काम चाललंय. हे आमचे मासे एवढे भारी आहेत ना. असे मस्त पार्किंगसारखे उभे राहतात. कधीतरी जेव्हा उभे राहतील ना तेव्हा मी तुम्हाला व्हिडिओ दाखवेन. असे मस्त एका मागोमाग एक असे पार्किंगमध्ये आपण गाड्या लावतो तसे उभे राहतात. ते दोघं तिकडे कसे उभे आहेत तसे सगळे असे लाईनीत उभे राहतात. आणि हे आमच्या गावच्या नदीतले मासे आहेत. त्यांना आम्ही पकडून इकडे आणलं आहे. आणि हा नवीन आणलेला आहे मासा, रेडवाला, रेड लाईनवाला. आणि हे सगळे मटका आणि हे सगळे कुल्हड, चहाचा कुल्हड पण आम्ही आणि फिश टँकमध्ये ठेवला आहे शोसाठी. तिकडे तो मकर संक्रांतीचा मटका. अशी आहे आमची फिश टँक. मस्त आहे. मध्ये तर आम्ही फुल असं इकडे झाडं लावलेली, इकडे पूर्ण झाडं लावलेली. पण या माशांनी सगळी झाडच खाऊन टाकली. तर आता आम्ही झाडांचा वेळ सोडलेला आहे. हां, ते बघा तिकडे कसे 3 जण पार्किंगसारखे उभे राहिले. ते सगळेजण असे पार्किंगसाठी उभे राहतात. तरी आता तरी परफेक्ट नाही उभे राहिलेत ना. असे एकदम परफेक्ट क्रॉस असे जशा गाड्या पार्किंग करतात तसे उभे राहतात एकदम मस्तपैकी. कधीतरी राहतील तेव्हा मी दाखवेन. एवढे छोटे होते, एवढी चिंटू होते. एवढूशे होते तेव्हा आम्ही हे डॉलरच आहेत. डॉलर आणलेले. म्हणजे आम्ही पण नाही आणलेले. आमची भक्ती आहे तिच्या पप्पांनी आणलेले ते. कारण त्यांच्या फिश टँकमध्ये मोठे मासे होते, ते ह्यांना मारत होते म्हणून आम्ही ते इथे आणलेले. आणि आता ते मस्त मोठे झाले तिकडे. आता आम्हाला देऊसं पण वाटत नाही आहे त्यांना आणि देणारच नाही आहे आपण ना. त्यांच्या फिश टँकमध्ये जागा नाही ना. त्यांच्याकडे खूप मोठे मासे आहेत. सो हा ब्लॉग आता मी इथेच एंड करत आहे. भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये. टिल देन बाय. टेक केअर. हॅपी राहा, हेल्दी राहा आणि खुश राहा. तुमची स्वप्न पूर्ण करा. आणि आमचा एक माणूस तिकडे मोबाईलवरती आहे. तो माणूस रोज बोलतो की लवकर उठवा मला. पण आम्हाला झोपायलाच 1 वाजतात रोज कुठली वेब सिरीज वगैरे बघून आणि सकाळी उठत नाही. ओके, असो.